बुलढाणा नगर परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्रितपणे मैदानात उतरली आहे, तर महायुतीमध्ये मात्र मैत्रीपूर्ण लढत दिसतेय। भाजप, अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि आठवलेंचा रिपाई गट एकत्र आलाय, मात्र शिंदेंची शिवसेना स्वतंत्रपणे रिंगणात उतरली आहे। थेट बुलढाण्यातून तिथली सद्यस्थिती सांगणारा आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे यांचा सविस्तर रिपोर्ट पाहूयात। जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष आणि 30 नगरसेवकांच्या जागांसाठी जी आहे ती निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। नगराध्यक्ष पदासाठी एकूण 13 उमेदवारांनी जो आहे तो आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। या नगर परिषदेसाठी चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते। महाविकास आघाडी एकत्रितपणे लढते, तर महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे आणि वंचित देखील या ठिकाणी मैदानात उतरलेले आहे। वंचित बहुजन आघाडीच्या बुलढाणा नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर संगीता अर्चित हिरोडे यांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे। डॉक्टर संगीता ताई सध्या आपल्या बरोबर आहेत। ताई, खरं तर आपण वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि सासरची आणि माहेरची अशी कुठलीच आपल्याला राजकीय पार्श्वभूमी नसताना नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी असं आपल्याला का वाटलं? नक्कीच राजकीय पार्श्वभूमी नसतानाही एक परिवाराने जे सामाजिक कार्य केलेलं आहे ते माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे। आणि त्यानंतर जे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी मला एक नगराध्यक्ष पदासाठी जी एक संधी दिली आहे, त्या संधीचं मी नक्की सोनं करेन। आणि नगराध्यक्ष पद हे महिलांसाठी राखीव झालेलं आहे, त्यामुळे मला आधीपासूनच महिला आणि मुलींसाठी एक जी इच्छा होती की त्यांच्यासाठी काहीतरी करावं आपण। आज मला संधी भेटलेली आहे, तर मी त्या संधीचं सोनं नक्की करेन। निवडणुकीमध्ये कुठले प्रामुख्याने मुद्दे जे असणार आहेत, तुमचं अजेंडा काय असणार किंवा तुमचं विजन काय असणार आहे, समोर काय करायचं आहे, कशावर भर द्यायचा आहे? बुलढाणा शहराचा विकास हे माझं मुख्य विजन असणार आहे। त्यामध्ये जे नगरपालिकेच्या अंतर्गत आरोग्य सेवा आहे, ज्यामध्ये सरकारी हॉस्पिटल आहेत, त्यांची स्वच्छता आहे, नगर परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्यांचा दर्जा मला उंचवायचा आहे। आणि जी तरुणांमध्ये जे व्यसनाधीन गुन्हेगारी वाढलेली आहे त्यालाही कुठेतरी आळा बसवायचा आहे। आणि त्यानंतर कचरा व्यवस्थापन आहे, सार्वजनिक वाहतूक आहे, सार्वजनिक शौचालय आहे, या सर्व गोष्टीवरती मला काम करायचं आहे। बुलढाणा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जे आहेत ह्या सौ लक्ष्मी दत्ता काकश यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। सध्या लक्ष्मीताई आपल्या सोबत आहेत। ताई, तुम्ही महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार आहेत, अर्जही भरलेला आहे। काय कुठले प्रश्न महत्त्वाचे वाटतात तुम्हाला की जे जनतेसमोर तुम्ही त्याचे आश्वासन देणार आहात? आपल्या शहरामध्ये साफसफाई दिसून येत नाही आणि नळाला स्वच्छ पाणी येत नाही, हे महिलांच्या समस्या आम्ही सोडून देऊ आणि जन्म मृत्यू दाखले घरपोच सेवा देऊ। महिलांचे जे काही काम असतील ते आम्ही त्यांना नगरपालिकेमध्ये यायचं काम पडू देणार नाही। भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त बुलढाणा शहर करणार। बुलढाणा नगराध्यक्ष पदाच्या भाजप आणि मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार अर्पिता विजयराज शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत। ताई, खरं तर आपण पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे, काय नेमकं तुमचं विजन असणार आहे, कशावर तुम्ही भर जास्त देणार आहात? सर्व काम करण्यासाठी मूलभूत सुविधा जे भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त करायचं आहे आणि जे रगडलेले कामं आहेत आणि महिलांसाठी हे झालेलं आहे त्याच्याबद्दल काम करण्याची मला संधी राखीव म्हणून दिलेल्या आहे। महिलांसाठी आज काढलेला आहे नगराध्यक्षासाठी की महिलांची जाणून घ्यायसाठी त्याच्यामुळं हे केलेलं आहे। मतदार म्हणून या निवडणुकीकडे कसं पाहता? आज बुलढाणा शहरालगतची प्रचंड वृक्षतोड झालेली आहे आणि बुलढाणा शहराला जर एक थंड हवेचं ठिकाण हा जो म्हणजे दर्जा आहे तो दर्जा मिळवून देण्यासाठी जो कोणी म्हणजे पक्ष उमेदवार प्रयत्न करेल त्याच्या पाठीमागं बुलढाण्यातील सुजाण जनता निश्चितच उभी राहील। आज जो पाणी पुरवठा झाला तो पूर्ण दुर्गंधीयुक्त झाला। असं पाणी पुरवठा स्वच्छ असावा, लोकांना महिलांना राहण्यासाठी म्हणजे खेळण्यासाठी बागडण्यासाठी मुलांना असे गार्डन असावे, महिलांसाठी एक सभागृह असावे की जेथे महिलांनी त्यांचे बचत गट असो किंवा कुठले कार्यक्रम त्या महिलांनी चांगल्या पद्धतीने करावा। आणि असा जो सर्वांगीण विकास करणारा उमेदवार असेल त्या सुजाण नागरिक त्यांना मतदान करतील असं मला अपेक्षित आहे। संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।